हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आज मी दाखवणार आहे साबुदाणा वडा. तर उद्या आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर इथे बघा साबुदाणा पूर्ण भिजलेला आहे. तर ह्याला 4-5 तास मी पूर्ण भिजवलेला आहे आणि असा पूर्ण मेल्ट होईल एवढा ह्याला भिजवून घ्यायचा आहे. त्याच बाउलमध्ये मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला. तर ह्या तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे छान भिजवलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे एकदम. त्याच्यामध्ये मी घालणार आहे 2, हे बघा या मीडियम आकाराचा बटाटा आहे, तो मी किसून घालणार आहे. असे मी 2 बटाटे घातले. तर बटाटा पूर्ण किसून घ्यायचा आहे, अगदी बारीक करून घ्यायचा आहे. एकदम बारक्या किसणीने मी हे किसलेलं आहे. तर बटाटा पूर्ण किसून झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. मिक्स करून घेते थोडंसं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीची पेस्ट बनवलेली आहे, ते पेस्ट घालून घ्यायची. ती तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. मी अंदाजे 1 ते 1.5 चमचा घेतलेले आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे. जर तुम्ही जिरं वगैरे घालत असाल, उपवासाला खात असाल तर नक्की घाला. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी मॅश करून घ्यायचं आहे. ते मी करून घेते. पूर्ण मॅश केल्यानंतर याचा बघा चपातीला मळतो तसा मी ह्याचा गोळा मळवून घेतलेला आहे. 1 थेंब 2 थेंब तेल पण लावलेलं आहे. कढई तापवून घ्यायची, त्याच्यात तेल घालते. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत. त्याला मधून भाग केलेला आहे. हिरव्या मिरच्या घातल्यानं साबुदाणा वड्याला छान फ्लेवर येतो वरून, टेस्टी लागतात. तर इथे याचे मी छोटे-छोटे वडे करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा आकार मोठा, छोटा, मध्यम कसाही करू शकता. मी मीडियम आकाराचे वडे बनवून घेते. एकदम मऊ-मऊ गोळा बनवायचा आणि थोडासा प्रेस करायचा मधून. तर इथे बघा तेल आपलं तापलेलंच आहे. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडा गोल-गोल करून मध्ये प्रेस करून घ्यायचा आहे. फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गॅसवर हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने आलटून-पालटून हे वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तर मिरच्या ऑलमोस्ट झालेला आहे. मी बाजूला काढून घेते आणि छान सगळे वडे मी तळून घेते. सगळे वडे मी छान तळून घेतलेले आहे मीडियम गॅसवरती. तर इथे मी बाजूला काढून घेते. तर इथे बघा हे साबुदाणा वडे दह्यासोबत मी खायला तयार आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी झालेले आहेत. छान एकदम टेस्टी झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आषाढी एकादशी खूप एन्जॉय करा. भरपूर खा, स्वस्त रहा, मस्त खा.